माहितीये का, रेल्वे प्रवासात अचानक तुमची तब्येत बिघडली, चोरी झाली किंवा डब्यामध्ये अस्वच्छता असेल तर आता कोणाशीही हुज्जत घालण्याची गरज नाही, कारण आता फक्त एका क्लिकवर रेल्वेची मदत थेट तुमच्या सीटवर पोहोचू शकते. होय, हे शक्य आहे कारण भारतीय रेल्वेच्या रेल मदत ऍपमुळे. चला तर मग या ऍप बद्दल सविस्तर जाणून घेऊया. रेल्वे मदत हे रेल्वेचं अधिकृत ऍप आहे. पूर्वी प्रवाशांना वेगवेगळ्या तक्रारींसाठी वेगवेगळे नंबर डायल करावे लागायचे, पण आता रेल्वेने ते सर्व नंबर बंद करून फक्त हे एकच ऍप आणि 139 हा एकच हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल किंवा इंटरनेट नसेल तरी तुम्ही 139 वर थेट कॉल करून मदत मिळवू शकता. आता या ऍप वरून तक्रार कशी करायची? ऍप डाउनलोड करा आणि त्यात तुमचा पीएनआर नंबर टाका. पीएनआर टाकल्यामुळे तुम्ही कोणत्या ट्रेनमध्ये आणि कोणत्या सीटवर आहात हे रेल्वे प्रशासनाला आपोआप समजतं. त्यानंतर तुमची तक्रार निवडा, जसे की कोचची साफसफाई, एसी बंद असणं, निकृष्ट जेवण किंवा पाणी नसणं. तुम्ही तिथे थेट फोटो किंवा व्हिडिओही अपलोड करू शकता. तक्रार नोंदवताच तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो आणि पुढच्या काही मिनिटातच रेल्वेचा कर्मचारी थेट तुमच्या सीटवर येऊन ती समस्या सोडवतो. या ऍपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षा आणि वैद्यकीय मदत. प्रवासात कोणाची तब्येत बिघडली तर ऍपवर मेडिकल इमर्जन्सी सिलेक्ट करा. पुढच्या स्टेशनवर डॉक्टर हजर असतील. तसंच महिलांची सुरक्षा, कुणी छेडछाड करत असेल किंवा चोरीसारखी घटना घडल्यास तुम्ही लगेच आरपीएफ म्हणजेच रेल्वे पोलिसांची मदत मागू शकता. हे ऍप खऱ्या अर्थानं प्रवाशांचा डिजिटल रक्षक आहे. त्यामुळे पुढच्या वेळी रेल्वे प्रवास करताना तुमच्या फोनमध्ये रेल मदत हे ऍप नक्की असू द्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही प्रवास सुरक्षित आणि सुखकर होईल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल प्रहारला फॉलो करा. धन्यवाद.